सो हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू अनदर चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण आहे ना माझ्या आत्याची लाल मिरचीची चटणीची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे की खूप फेमस आहे अख्ख्या आमच्या गावाला, आणि सगळे ही चटणी खायला येतात. तर मग मी आज तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे. तर मी तुम्हाला सगळं रेडी होऊन भेटते, स्टेप बाय स्टेप सगळं दाखवते. बाय बाय. आधी आता आपण त्यासाठी तापत ठेवलेला आहे लोखंडी तवा. लोखंडी तव्याची टेस्ट काही और असते, म्हणून हा लोखंडी तवा वापरायचा. फ्रेंड्स, ही आहे माझी आत्या. त्यासाठी घेतलेला आहे मी कांदा 2, आणि ते जरा कापून घेते. याच्यात थोडासा कांदा अजून आपण बारीक करूया. कांदा बारीक झालाय. आता आपण त्याच्या करूया. हे तेल थोडंसं आपलं तापलंय. आता थोडा गॅस मोठा केलाय मी. एक्झॉस्ट लावून घे ग तो जरा. ते पहिलं बटन खालचं त्याच्या. तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यात घालूयात आपण जिरे थोडेसे असे गरम व्हायला लागले की आपण त्यात घालणार आहोत थोडीशी हिंग चवीला. त्यानंतर थोडेसे जिरे लाल झाले की त्याच्यात आपण घालणार आहोत हा कांदा कापलेला. कांदा तुम्हाला जितकं कमी प्रमाण घ्यायचं तिखटाचं, त्या पद्धतीने कांद्याचं प्रमाण कमी आणि जास्त असं करू शकतो आपण. त्यानंतर आपण याला व्यवस्थित पद्धतीने हलवून घेऊया. थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण थांबूयात. पण एक गोष्ट, यात अजिबात हळद किंवा तिखट तर काहीही टाकायचं नाही आहे. त्यानंतर मी सोलून घेतलेला आहे लसूण, आणि बाजारात लाल मिरच्या मिळाल्या होत्या, त्या थोड्याशा वाळल्या होत्या. त्या मिरच्यांची अशी लसूण जास्त आणि 7, 8, 10 मिरच्या याची बारीक चटणी केलेली आहे. ती पण थोडीशी ओबडधोबडच करून घेतली, किती छान होते. त्याला होऊ दे ना जरा गरम. फ्रेंड्स, गरम होईस्तोपर्यंत म्हणजे गरम लाल सोनेरी हे रंगावर. असं तोपर्यंत आपण थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेऊया. फ्रेंड्स, ह्याचं आहे ना लाईक कांदाचं हे झाल्यावरती, गरम झाल्यावरती कसा जो कलर येतो ना गोल्डनिश, तसा कलर आला पाहिजे. कोथिंबीर ती जितकी जास्त टिकावी असं वाटतंय, म्हणून मग तिच्यावर मी जरा जास्त पातळ अशा बारीक प्रकारे आपल्याला ही कोथिंबीर कापून घ्यायची आहे. यात टाकूयात आपण लाल मिरची आणि लसूण याची पेस्ट, केलेली चटणी, आणि चवीप्रमाणे मीठ घालूया याच्यावर. गॅस थोडा बारीक करूयात आता. गुलाबी रंग याचा जरा आलेला आहे. सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. मीठ सगळीकडे मिक्स झालं पाहिजे.
त्याच्यावर आपण घालूयात ही हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीर मी आधीच धुवून घेतलेली आहे, त्यामुळं कोथिंबीर कोरडी जेवढी असेल तेवढी जास्त छान लागते. त्याच्यावर पसरवलेली थोडीशी कोथिंबीर. कोणाला ही चटणी कुरकुरीतही आवडते, कोणाला ही चटणी मऊ आवडते. ज्यांना कुरकुरीत हवी असेल त्यांनी अशा पद्धतीने सगळ्या चटणीला सगळ्या तव्यावर परतून घ्यायचं, असं वाफवून घ्यायचं आणि बारीक गॅसवर 10 मिनिटं ठेवायची, तर ती चटणी तयार. आता आपण याला 5 मिनिट ठेवूया. आपल्याला काही कडक चटणी नको आहे, पण याचा फ्लेवर यायला हवं. तर फ्रेंड्स, हे कुक होस तोपर्यंत आपण घेऊया थोडासा ब्रेक. टाटा बाय बाय, टेक केअर. तर फ्रेंड्स, आता ही आपली चटणी झालेली आहे रेडी. आता आम्ही बसतोय जेवायला. आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल, तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आणि या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नका विसरू. सो बाय बाय, टाटा बाय बाय, टेक केअर. एक सेकंड फ्रेंड्स, आणि ही स्पेशल रेसिपी आहे. तर आपल्याला ही रेसिपी म्हणजे की ही जी रेसिपी आहे ती स्वतःहून माझ्या आत्याने इम्प्रूव्ह केली आहे. तर तुम्ही ही चटणी घरी बनवायला अजिबात नका विसरू, नक्की बनवा. सो आता मी आता जेवायला बसते आहे. टाटा बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल, बाय बाय.